वयाच्या 60 नंतर सांधेदुखीचा त्रास होऊ लागतो, तसेच काहींना गुडघेदुखीचा त्रास होऊ लागतो, काहींची कंबर दुखते, तर काहींची हाडे कुमकुवत होत असतात, हाडामध्ये ताकदच राहत नाही, शरीरामध्ये कमजोरी चिटकून बसलेली असते, पायामध्ये ताकद राहत नाही, नसा दबणे, अशा प्रकारचे प्रॉब्लेम सुरू होत असतात। अशा वेळी आपण काय करतो, दवाखान्यामध्ये जातो आणि दवाखान्यामध्ये किती जरी महागडी औषधे घेतली तरी तात्पुरतं ते दुखायचं राहतं, तात्पुरती कमजोरी शरीरामधून जाते आणि 2 दिवसानंतर जे काय पहिला होतं तसंच शरीरामध्ये आजार अंगाला चिटकून बसतात। मग यावरती काय करायचं तर बघा, एका बीड जिल्ह्यातील आयुर्वेदिक डॉक्टर राहतात आणि या बीड जिल्ह्यातील आयुर्वेदिक डॉक्टरांनी आता तुम्हाला उपाय करायला सांगितलाय। त्यांचं वय वर्ष सध्याला 80 वर्ष सुरू आहे, त्यांची कधीच कंबर दुखत नाही, त्यांना गुडघेदुखीचा त्रास नाही, पायामध्ये ताकद भरपूर आहे, सांधे दुखत नाहीत, असा कोणताही आजार त्यांच्या शरीरामध्ये अजूनपर्यंत जडलेला नाही। ज्यावेळी आम्ही त्यांना विचारलं की तुमचं वय वर्ष 80 वर्ष असून सुद्धा तुमच्या शरीरामध्ये एक आजार सुद्धा कसा काही नाही, त्यावेळी आम्हाला त्यांनी उपाय सांगितला। हा घरगुती उपाय आहे, याला 1 रुपया सुद्धा खर्च नाही। हा जर उपाय तुम्ही पण केला तर तुमच्या शरीरामध्ये जे कित्येक वर्षापासून कंबरदुखीची समस्या आहे, गुडघेदुखीची समस्या आहे, नसा दबणे, पायात ताकद नसणे, शरीरामध्ये कमजोरी असणे, सारखंच तुम्हाला चक्कर येणे, अशा प्रकारचे जे आजार तुमच्या शरीरामध्ये लपून बसलेले आहेत त्यांना आता बाहेर काढून टाकण्याची वेळ आली आहे। बीडमधील एका आयुर्वेदिक डॉक्टरांनी असा एक जादुई उपाय तुम्हाला या ठिकाणी आता सांगितला आहे, जो तुम्ही केला तर तुम्हाला 2 दिवसांच्या आतमध्ये फरक आता जाणवणार आहे आणि 5 दिवसानंतर तुमची कंबरदुखी असू द्या, गुडघेदुखी असू द्या, पायात ताकद नसणे असू द्या, कमजोरी वाटणे, चक्कर येणे, सांधेदुखी, अशा प्रकारचे सर्व आजार आता तुम्हाला ठणठणीत तुम्हाला 5 दिवसानंतर बरे होऊन राहील। मग यासाठी काय करायचं आहे बघा, आता घरगुती उपाय तुम्हाला या ठिकाणी सांगितला आहे। बीडमधील एक आयुर्वेदिक डॉक्टर हे आहेत, त्यांनी आता हा उपाय सांगितलाय ज्याला 1 रुपया सुद्धा खर्च येणार नाही। जर आपण दवाखान्यामध्ये जर गेलं, डॉक्टरांनी आपल्या अंगाला जरा जरी हात लावला तर 500 रुपयाची नोट आपल्याला घ्यायला लागते आणि तुमचा गुडघेदुखीचा त्रास असू दे, कंबरदुखीचा त्रास असू दे, पायात ताकद नसू दे किंवा कोणताही आजार असू दे, ते दवाखान्यात गेलं तर तात्पुरतं दुखायचं थांबतं, परंतु कायमचा आजार हे बंद होत नाही। तसेच दवाखान्यातील गोळ्या तुम्ही जास्त खाल्ल्याने तुमच्या मेंदूवर परिणाम होण्याची शक्यता असते। जास्त गोळ्या खाल्ल्या तर शरीरामध्ये हाडे तुमची कमजोर होऊ लागतात, कारण तुम्हाला पण माहित आहे चांगलंच की जास्त गोळ्या घेणे आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे, घातक आहे। त्यामुळे दवाखान्यात न जाता आयुर्वेदिक औषधांनीच आपलं शरीर तुम्हाला बरं करायचं आहे। बीडमधील एका 80 वर्ष आयुर्वेदिक डॉक्टरांनी जे आयुर्वेदामध्ये लिहून ठेवलेले उपाय आहेत ते तुम्हाला या ठिकाणी आता करायला सांगितले आहेत। पूर्णपणे घरगुती उपाय तुम्हाला सांगितलेत, जे जर तुम्ही व्यवस्थित केले तर तुम्हाला कंबरदुखीपासून गुडघेदुखीपर्यंत, म्हणजेच डोक्यांच्या केसापासून पायांच्या नखापर्यंत जेवढे काही तुमच्या शरीरामध्ये आजार लपून बसलेले आहेत, जडलेले आहेत, तर ते तुम्हाला 2 दिवसांच्या आतमध्ये आता या ठिकाणी नीट होऊन राहील। तुम्हाला लगेच याचे परिणाम 2 दिवसानंतर जाणवतील आणि सलग 5 दिवस जर तुम्ही व्यवस्थित हे उपाय केले तर 5व्या दिवशी एकदम तुम्ही ठणठणीत व्हाल। अगदी जशा प्रकारे तुम्ही पहिला 30 वयामध्ये होता तशा प्रकारे तुमच्या शरीरामध्ये आता ताकद येणार आहे। तशा प्रकारे आता या उपयोग तुम्हाला आयुर्वेदिक डॉक्टरांनी करायला सांगितलाय। कोणता उपाय आहे, कशा प्रकारे करायचा आहे, तुम्ही आता लक्ष देऊन बघा। सांधेदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखी, हाडे मजबूत, नसा दबणे, सर्व आजार नीट होणार। संधिवात म्हणजे जॉइंट पेन जर तुम्हाला होत असेल, तुमचे हाडे जर दुखत असतील, हाडांचे जे जॉइंट आहेत तर ते सांधे आहेत तर ते दुखत असतील, सारखंच ते ठणकत असेल किंवा शरीरामधील एखादी शीर जर तुमची दबलेली असेल, हाडे दुखत असतील, गुडघे दुखत असतील किंवा कंबरदुखी आहे, हातामध्ये पायामध्ये वेदना आहेत, या सर्व प्रकारच्या वेदनावरती एक सोपा घरगुती उपाय या ठिकाणी आयुर्वेदिक डॉक्टरांनी आता तुम्हाला या ठिकाणी करायला आता सांगितलेला आहे। हा पूर्णपणे आयुर्वेदिक प्राचीन उपाय आहे, आयुर्वेदामध्ये लिहून ठेवलेला उपाय आहे। यामध्ये आपण उपाय हे करणार आहोत ते साहित्य आपल्या घरामध्येच असणार आहे। आपल्याला 1 रुपया सुद्धा आता खर्चायची गरज नाही, परंतु याचं प्रमाण या वस्तूंचं तुम्हाला माहिती पाहिजे। जर याचं योग्य प्रमाण जर तुम्हाला माहिती नसेल तर याचा तुमच्या शरीराला फायदा होण्याऐवजी तोटा होऊ शकतो। पहिली जी वस्तू तुम्हाला या ठिकाणी आता लागणार आहे ती म्हणजे काळी मिरी। सर्वांनी लक्ष देऊन बघा, पहिली वस्तू तुम्हाला लागणार आहे ती म्हणजे या ठिकाणी आता काळी मिरी लागणार आहे। आता या काळी मिरीचे मोजून
3 ते 4 दाणे आपल्याला घ्यायचे आहेत। बघा ते व्यवस्थित बारीक कुटून तुम्हाला घ्यायचे आहेत। लक्षात ठेवा फक्त 3 ते 4 दाणेच काळी मिरीचे तुम्हाला घ्यायचे आहेत। जास्ती जर तुम्ही काळी मिरीचे दाणे घेतले तर त्याचा फायदा तुमच्या शरीराला अजिबात होणार नाही। त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे। यामध्ये जे उपाय आम्ही आता सांगण्यात आले आहेत तर ते पूर्णपणे आयुर्वेदामध्ये लिहून ठेवले आहेत आणि त्याचप्रमाणे आपण उपाय करत आहोत। लक्षात ठेवा पहिला पदार्थ तुम्हाला या ठिकाणी आता लागणार आहे तो म्हणजे काळी मिरी। आता काळी मिरीचे फक्त 3 ते 4 दाणेच तुम्हाला या ठिकाणी आता घ्यायला सांगितलेत। आता बघा काळी मिरीचे 3 ते 4 दाणे तुम्हाला घ्यायचे आहेत। ते बारीक व्यवस्थित कुटून तुम्हाला घ्यायचे आहेत। हा उपाय इतका प्रभावशाली आहे की जर आपण 2 ते 3 दिवस जर हा उपाय केला तर आपल्याला 100% रिझल्ट आता दिसून येणार आहे। आपल्या ज्या दबलेल्या नसा आहेत तर त्या मोकळ्या करण्याचं काम आता हा उपाय त्या ठिकाणी करणार आहे। आयुर्वेदिक डॉक्टरांनी ही सर्व माहिती सांगितल्या। अजूनही या ठिकाणी काही पदार्थ तुम्हाला आम्ही पुढे सांगणार आहे। व्यवस्थित जेवढे काय सांगितले तेवढेच तंतोतंत तुम्ही आता हे वापरायचं आहे। जर काही जास्त वापरलं तर याचे दुष्परिणाम गंभीर स्वरूपाचे असणार आहे। त्यामुळे सर्वांनी लक्षात ठेवा पहिला पदार्थ लागणार आहे काळी मिरी। 3 ते 4 दाणे फक्त बारीक वाटून तुम्हाला काळी मिरीचे या ठिकाणी आता घ्यायचे आहेत। आता दुसरा पदार्थ लगेच लागणार आहे तो म्हणजे आलं, ज्याला आपण अद्रक असे म्हणतो। आता बघा याचा अद्रकाचा एक छोटासा तुकडा तुम्हाला या ठिकाणी घ्यायचा आहे आणि तो बारीक चेचून तुम्हाला आता या अद्रकाचा तुकडा बारीक चेचून घ्यायचा आहे। तुम्ही या अद्रकाचा छोटासा तुकडा आता काय करायचं आहे तुमच्या घरातील किसणीने किसून सुद्धा घेऊ शकता। आता फक्त 3 दिवस हा उपाय केल्याने तुम्हाला सर्व जसे की तुमचे गुडघेदुखी असेल, कंबर दुखी असेल, तुमच्या नसा मोकळ्या अशा प्रकारचे जे काही तुमचे प्रॉब्लेम आहेत तर त्याचा सर्व या ठिकाणी दूर होण्यासाठी तुम्हाला मदत करणार आहेत। तर बघा लक्षात आलं का? बघा आता आलं का? बघा लक्षात तुमच्या काळी मिरी आता आपण बारीक करून घेतल्या, त्यानंतर आला आपण किसून घेतलं। एकदम छोटासा आल्याचा तुकडा तुम्ही आता घ्यायचा आहे आणि तो किसणीने किसून घेतला पाहिजे। या आल्यामध्ये आणि काळी मिरीमध्ये आपल्या नसा जास्त तर त्या ठिकाणी मोकळ्या करण्याचे सामर्थ्य जबरदस्त रीतीने या ठिकाणी असतं, आयुर्वेदामध्ये सांगण्यात आले। मग आता त्यानंतर पुढचा उपाय कोणता करायचा आहे पहा। आता बघा या ठिकाणी बंद पडलेल्या आकडलेल्या ज्या ज्या आपल्या नसा आहेत तर त्या मोकळ्या करण्याचं काम आता हे करतं। हाडांना मजबूत करण्याचं काम हे करत असतं। हाडामध्ये जे काय वंगण असतं तर ते व्यवस्थित करण्याचं काम आला आणि मिर करत असतं। आता त्यानंतर आपल्याला तिसरी वस्तू यामध्ये आता लागणार आहे ती म्हणजे 1 ग्लासभर तुम्हाला दूध आता लागणार आहे। 1 ग्लासभर दूध तुम्हाला यामध्ये आता घालायला सांगितलं आहे। तुमच्या लक्षात आलं का? बघा आता 3 ते 4 काळी मिरी आपण घेतल्या, त्या व्यवस्थित बारीक कुटून घेतल्या, त्यानंतर थोडंसं अद्रक म्हणजेच आलं घेतलं, ते व्यवस्थित थोडंसं बारीक किसून घेतलं आणि दोन्ही मिश्रणामध्ये 1 ग्लास दूध टाकलं। आता हे काय करायचं आहे पुढचा उपाय तर त्या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे। हे तिन्ही मिक्स झाल्यानंतर तुम्ही तुमचा गॅसवरती चालू करून त्या ठिकाणी तुम्हाला ठेवायला आता सांगितलेलं आहे। आता बघा सगळ्यात महत्त्वाचं याला अजिबात जास्त तुम्ही गरम करू नका। 5 मिनिटे तुम्हाला हे गरम करायचं आहे। थोडंसं उकळलं का याचा पूर्ण जो अर्क आहे तो म्हणजे काळी मिरीचा अर्क, अद्रकाचा अर्क, दूध हे तिन्ही व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे। त्याशिवाय आपली गुडघेदुखी आणि कंबरदुखी, पायामध्ये ताकद असेल किंवा इतर जे काय हाडामधील प्रॉब्लेम असेल जसं की तुमच्या नसा बंद पडल्या असतील किंवा कमजोर वाटत असेल तर यासाठी हा चांगला उपाय म्हणून या ठिकाणी आता काम करणार आहे। तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे। अर्धवट व्हिडिओ सोडून जाणाऱ्या व्यवस्थित आता त्यांना माहिती समजणार नाही, त्यामुळे हा उपाय त्या ठिकाणी तुम्हाला करता सुद्धा येणार नाही। त्यामुळे 0 रुपये देऊन हा उपाय तुम्हाला घरच्या घरी आता या ठिकाणी करता येणार आहे। फक्त तुम्ही काय करायचं आहे व्हिडिओ अर्धवट सोडून जाऊ नका, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ही माहिती सर्व आयुर्वेदामध्ये आता लिहून ठेवल्या। बीडमधील एका 80 वर्ष आयुर्वेदिक डॉक्टरांनी ही सर्व माहिती आता खास तुमच्यासाठी सांगितलेली आहे। त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे। आलं का? बघा लक्षात 4 काळी मिरी आपण कुटून घेतल्या आहेत, व्यवस्थित बारीक करून कुटून घेतल्या, त्यानंतर थोडासा अद्रक म्हणजेच आला आपण त्या ठिकाणी कुटून घेतलंय।
आता बघा अद्रक आपण त्या ठिकाणी आता कुटून घेतले, बारीक किसले, त्यानंतर 1 ग्लास दूध आपण त्यामध्ये व्यवस्थित पातेल्यामध्ये हलवून त्या ठिकाणी घातले, गॅसवरती ते ठेवले। 1 ते 2 उकळी झाल्यानंतर अजून यामध्ये काय काय मिक्स करायचं ते पण तुम्हाला पुढे सांगणार आहे। तसेच यामध्ये हे जे तुम्ही तयार करायचं आहे कोणत्या वेळेत घ्यायचं आहे हे तुम्ही नक्की घ्या, कारण योग्य वेळी जर तुम्ही हे घेतलं नसेल तर याचा काहीही फायदा तुम्हाला आता होणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा। त्यामुळे कोणत्या वेळेला तुम्हाला घ्यायचं आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। आता बघा यानंतर आपण काय करायचं आहे, जे आपलं काळी मिरी त्या ठिकाणी कुटून 4 काळी मिरी तुम्हाला घेतल्या होत्या, आपण अलग बारीक किसून घेतलं होतं आणि त्यामध्ये 1 ग्लास दूध आपण टाकलं होतं, ते उकळवायला आपण ठेवलं होतं। ते आता काय करायचं आहे बघा, उकळल्यानंतर त्याला थोडंसं आपण कोमट होण्यासाठी 5 मिनिटे गॅस बंद करून आहे असं त्या ठिकाणी तुम्हाला गार होण्यासाठी ठेवायचं आहे। आता हे मिश्रण जे आहे तर ते दूध, यामध्ये आपण घातलेलं काळी मिरी, त्यानंतर अद्रक, हे सर्व मिश्रण गार झाल्यानंतर आपण ग्लासमध्ये आता त्या ठिकाणी ओतून घ्यायचं आहे। त्यामध्ये एक वस्तू घालायची आहे, ती वस्तू म्हणजे खडीसाखर। आता बाजारामध्ये 2 प्रकारच्या खडीसाखर मिळतात, कोणती खडीसाखर घ्यायची आहे बघा। आता बघा बाजारामध्ये 2 प्रकारच्या खडीसाखर मिळतात, परंतु तुम्ही बाजारामधून पत्री खडीसाखर आता आणायची आहे, जी तुम्हाला 5 रुपयामध्ये त्या ठिकाणी मिळून जाते। यामध्ये 1 चमचा पत्री खडीसाखर बारीक करून तुम्हाला कुटून घालायचे आहे। या खडीसाखरमध्ये फार आयुर्वेदिक गुणधर्म आहेत, जी तुमच्या हाडामध्ये ताकद आणण्याचं काम करते, तुमच्या नसा मोकळ्या करण्याचं काम करते। ती व्यवस्थित बारीक करून त्याला जो आपण आता दुधाचा ग्लास जो बनवलाय, म्हणजे त्यामध्ये आता आपण टाकलंय की काळी मिरी टाकल्या, अद्रक टाकलंय, जे काय असेल तर ते टाकलंय। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न राहिला तो म्हणजे दुधाचं सेवन कधी करायचं। तर बघा रात्री झोपण्यापूर्वी अर्धा तास आधी सेवन तुम्हाला या ठिकाणी आता करायचं आहे। सलग 3 दिवस तुम्ही याचं जर सेवन केला तर, परंतु एक गोष्ट महत्त्वाची तुम्हाला सांगायची राहिली बघा, आता तुम्हाला जर शुगर असेल, तुम्हाला जर या ठिकाणी बीपी असेल, किंवा तुम्ही आधीच कोणत्याही प्रकारचे मेडिसिन घेत असाल, कोणती औषधं जर घेत असाल, तर हा उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला एकदा तुम्ही नक्की घ्यायचा आहे। कारण तुम्हाला प्रत्येकाला वेगवेगळे आजार असतात, काही आजारावर हे औषध चालतं, काहींना चालत सुद्धा नाही। त्यामुळे तुमच्या फॅमिली डॉक्टरांना तुम्ही एकदा नक्की विचारा, मगच हा उपाय करा असं या ठिकाणी सांगण्यात आले। त्यामुळे तुम्हाला आरोग्याविषयी अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।